आणि ह्याच्यावरती खूप छान अशी सुंदर बॉर्डरिंगची डिझाईन. लगेच नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन छान ब्लॉगमध्ये. सो कालच्या व्हिडिओत मी सांगितलेलं की नेक्स्ट पार्ट जो असणार आहे तो असणार आहे की मी डोंबिवलीच्या मार्केटमधनं काय शॉपिंग केली तो. सो हा तो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की डोंबिवलीमधनं आम्ही काल फॉर्मल कपडे माझ्यासाठी आणि हळदी कुंकूसाठी आम्ही काय काय शॉपिंग केली आहे. सो ते तुम्हाला मी आता वन बाय वन दाखवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता सुरुवात करूया व्हिडिओला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते की मी ड्रेसेस कुठले घेतलेत. ॲक्च्युली तुम्हाला लास्ट पार्टमध्ये ड्रेसेस दिसले नसतील बिकॉज आम्ही सोनूला आणि मला 2 ड्रेस घेतलेत. तर ॲक्च्युली त्या दुकानामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे म्हणजे शूटिंग करायला सुरुवात केलेली मी, बट तिथे बॅनर होतं की व्हिडिओग्राफी इज नॉट अलाउड. सो मग मी तो व्हिडिओ बंद केला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते ड्रेस. आणि ड्रेस असा घ्यायचा माझा काही प्लॅन नव्हता, पण असं सहज नजर पडल्यावरती मला एक छान ड्रेस दिसला माझ्यासाठी. सो म्हटलं घेऊन टाकूया. आणि हा कलर पण माझ्याकडे नाही, ॲक्च्युली मी असले कलर वापरत नाही, बट म्हटलं एकदा वापरून बघू. सो आहे हा ड्रेस, मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर अशी ही कुर्ती आहे आणि ह्याच्यावरती खूप छान अशी सुंदर बॉर्डरिंगची डिझाईन आहे, बघू शकता. आणि अशीच सेम पाठी कॉलरला पण आहे. आणि त्यानंतर ह्याचे हात जे ते 3/4 मध्ये आहेत. आणि मला असं छान वाटला हा. मी असं बघितलं ना तेव्हाच मला असं वाटलं की सुंदर कलर वाटतोय हा. त्यामुळे मी हा ड्रेस जो आहे तो काल बाय केला आहे. आणि खूप छान आणि सुंदर अशी प्रिंट आहे ह्याच्यावरती. आणि ह्याच्यावरती आहे ह्याची पॅन्ट आहे आणि ह्याच्या पॅन्टीला पण सेम स्ट्रेट पॅन्ट आहे ही. आणि ह्याच्या पॅन्टीला सुद्धा सेम तशीच डिझाईन आहे. तर हा असा एक सुंदर कुर्तीचा सेट, कुर्ती पायजमाचा सेट मी घेतला. आता कधी घालूया, कधी मुहूर्त भेटतोय तो बघू, बट दिस इज द फर्स्ट परचेस. सो ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आम्ही सोनूला कुठला ड्रेस घेतला. सोनूला आम्ही 3 पीस घेतला आहे. 3 पीसमध्ये एक गरारा टाईप ड्रेस घेतला आहे. हा अजून एक ड्रेस आम्ही परचेस केला आहे, स्ट्रीपचा ड्रेस आहे हा. आणि हा गरारा आहे, ह्याच्यावरचा हा टॉप आहे. असा हा क्रिसक्रॉस ह्याची जी डिझाईन आहे ती आहे, झिगझॅग पॅटर्न मध्ये आहे. आणि हा पण खूप छान दिसतोय, मी तुम्हाला जवळून दाखवते. त्यानंतर ह्याच्यावरती हा दुपट्टा आहे, म्हणजे असा फक्त असा हे करण्यासाठी दुपट्टा आहे त्याच्यावरती. आणि असं एक ड्रेस ऑलरेडी आहे, पण ते पॅटर्न वेगळं आहे, हे पॅटर्न वेगळं आहे. आणि ह्याच्यावरती गरारा पॅन्ट आहे. तर हा पण एक छान 3 पीस आम्हाला भेटला. सो हा पण आम्ही परचेस केलाय. तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझे फॉर्मल कपडे जे मी घेतले ते काल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अजून मला कपडे घ्यायचे आहेत ॲक्च्युली, पण काल जास्त वेळ नाही भेटला, सो मी थोडेच घेतलेत. ही घेतली आहे मी बेल बॉटम पॅन्ट फॉर्मलमध्ये. आणि ही थोडीशी लांब आहे, तर ते मला बोलले की घरी जाऊन तुम्ही ट्राय करून बघा, आणि तुम्हाला जर मोठी वाटली तर कट करून घ्यायला परत या. सो मग मी गेला. आणि फॅब्रिक इतकं सुंदर आहे ना, म्हणजे मला तर कधी वाटलं, म्हणजे एकदम असं फॉर्मल पॅन्ट आहे पण एकदम असं स्ट्रेचेबल कापड आहे, त्याच्यामुळे खूप असं कम्फर्टेबल वाटतं. मी तुम्हाला याची आता फ्लेअर दाखवते किती आहे. बघा अशी फ्लेअर आहे ह्याची, छान आहे फ्लेअर. मग मला वाटतं मी इथपर्यंत कट करून घेईन ती, बिकॉज थोडीशी लांब आहे. सो ही एक पॅन्ट घेतली आहे मी फॉर्मल्समध्ये. आणि सध्या तरी मी फक्त एकच पॅन्ट घेणार आहे, बिकॉज मला बेल बॉटम पॅन्टच जनरली आवडतात, ज्याच्यावरती मी व्यवस्थितपणे शर्ट वगैरे इन करू शकते. 2 शर्ट्स फॉर्मलमध्ये. त्यात पहिलं शर्ट आहे हे नेव्ही ब्लू, आणि नेव्ही ब्लू कलर माझा फेवरेट आहे, सो मी नेव्ही ब्लू कलर घेतला. आणि घातल्यावरती छान वाटते. तुम्हाला हे शर्ट कसं वाटतंय ते माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये कळेलच. आणि दुसरा जो आहे तो घेतला आहे हा. सेम पॅटर्न आहे दोन्ही शर्ट्सचा, फक्त कलर्स वेगळे वेगळे आहेत. आणि हे सोडून पण मला अजून फॉर्मल कपडे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मी आता एखादी कॉर्ड सेट म्हणतात तो मला घेईन, किंवा कुर्ती पॅन्ट, किंवा बघू अजून एक सेमी फॉर्मल शर्ट्स जे असतात ते थोडंसं डिझाईन्स वेगळे असतात, तसं काहीतरी ह्याचा विचार करते मी. बघू आता. मला उद्या मंडीला परत जायचं आहे. त्यानंतर मग फॉर्मल कपड्यात मी सध्या एवढंच घेतलं आहे. त्यानंतर नेक्स्ट मी दाखवते बाकीच्या हळदी कुंकूसाठी काय घेतलं. सगळ्यात पहिलं हा मम्मीने केसांना लावायला ह्याला काय म्हणतात, एक आंबाडा म्हणतात तसा घेतला आहे. म्हणजे
खाली असा आंबाडा घालून त्याच्यावरती हा लावणार आहे आणि ह्याच्यावरती पण सुंदर असं डिझाईन आहे आणि ह्याच्याभोवती गजरा वगैरे माळला की छान वाटेल. सो एक हा घेतला आहे. त्यानंतर हे टिकल्यांचं पॅकेट घेतलं आहे डायमंडच्या आणि त्यानंतर हे क्लिप्सचं पॅकेट एक घेतलं आहे. त्यानंतर मग मी घेतली एक छानशी नथ जी माझ्या साडीवरती मॅच होईल. मी तुम्हाला घालून दाखवते, मला तर खूप आवडली आहे. छान अशी एकदम नथ आहे आणि मी घालून पण बघितली नाही अजूनपर्यंत, आता बघते. प्रॉब्लेम अशी काहीशी नथ आहे आणि म्हणजे साडीचा जो कलर आहे ना तो थोडासा ग्रीनिश टाईप आहे. सो मला असं वाटते की ही ती माझ्यावरती छान वाटेल. मम्मीने जी घेतली आहे, मम्मीने कशी छानशी नाजूकशी नथ घेतली आहे मोत्यांची, बिकॉज मम्मीला अशा मोठ्या हेवी नथा एवढं आवडत नाही. छोटीशी नथ घेतली नाजूकशी, ही पण मी तुम्हाला ट्राय करून दाखवते. ही पण खूप छान वाटेल, त्यामुळे ही पण नथ छान वाटते, एकदम नाजूक सुंदर. नंतर पुढे मी घेतली आयब्रो पेन्सिल, बिकॉज मला आयब्रोज फिल करायला आवडतात. सो तर बस हे पेन्सिल टाईप आहे आणि ह्याला असं आयब्रोजमध्ये फिल करायचं आणि वरती मग ह्या आयब्रो पेन्सिलला ब्रश दिला आहे त्यांनी, त्याच्याने आपण ब्रशला असं कोम करू शकतो आपल्या ब्रॉजला. देन मम्मीने घेतल्या हिरव्या बांगड्या 1.5-2 डझन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच येतात पिशवीमध्ये. तर त्याचा काही मी काढत नाही, तुला फुटतील वगैरे त्याच्यामुळे. त्या व्यतिरिक्त पण आम्ही अजून सामान घेतले, त्याच्यामध्ये आहे मम्मीचं आरीवर्कचं सामान घेतलं, त्यानंतर तिळगुळ घेतलेत, फुलं घेतली आहेत, त्याच्यानंतर ती तिळाचे लाडू, भरपूर गोष्टी घेतल्या, पण त्या आता मी या ब्लॉगमध्ये दाखवत नाही आहे. त्यानंतर मी हा नेकपीस घेतला आहे. मला माहीत नाही मी हा घालणार आहे की नाही आज, बट मला नाही कसा आवडला तो खूप असा बघितला ॲक्च्युली, म्हणून मी घेतला आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते, म्हणजे बघू कसा वाटते, मला पण नाही एक्झॅक्टली माहिती कशाबद्दल चांगला वाटेल हा, बिकॉज आजकाल फॅशन आहे आता नेकलेसेसची. ओके, तर हा असा कसा तरी जाईल, म्हणजे असा घालू शकतो आपण ह्याला. बघू तर माझ्या आउटफिटवरती मॅच झाला तर मी आज पण हा घालेन. असा वाटतोय आणि मला तर वाटतोय की छान वाटतोय खूप. सो स्वस्त पण भेटला, अगदी 100 रुपयाला भेटलाय मला हा नेकलेस. मला मी जवळून दाखवते, बघा किती सुंदर ह्याचं वर्क जे आहे ते एकदम नाजूक आणि छान आहे. आणि ह्याच्या खाली त्याने तो हुक आहे ना, तो त्या बॅगमध्ये घालून दिला आहे, पाऊचमध्ये, तर ते आपण घालू शकतो. सो मी असंच खाली ठेवून देते, नंतर मी ह्याला व्यवस्थित पॅक करून ठेवेन. त्यानंतर नेक्स्ट मी घेतले बांगड्या, 2 सोनू आणि माझ्यासाठी घेतल्यात आणि त्यात आमच्या साड्यांवरती मॅचिंग घेतल्यात. सो ॲज मी नेव्ही ब्लू कलरची आणि ग्रीन कलरची साडी घेतली, नेव्ही ब्लू आणि तिचं काठ ग्रीन आहे, तर तशी साडी घेतणार आहे. त्यासाठी मी घेतल्यात ब्लू बांगड्या आणि त्याच्यामध्ये ना आम्ही एक मिक्स करून घालायला ना मोत्यांच्या बांगड्या घेतल्यात, ज्या मला नवीन फॅशनच्या पुढ्या वाटल्या म्हणून म्हटलं घ्याव्या. बघा अशा आहेत ह्या आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा एक म्हणजे एक बांगड्या अशा मिक्स करून मला असं घालायचा विचार चालला आहे, बघू कशा वाटतात. सो असा एक सेट करून घालू शकतो आपण. तर ह्या घेतल्यात मी आणि विचार केला की मी ह्या 1 डझन होत्या, सो विचार केला 6 सुद्धा देऊन 6 मी घालून. त्यामुळे कोणत्या साडीचा कलर पिंकिश आहे, तो राणी कलर आहे, त्यामुळे तिला आम्ही ह्या बांगड्या घेतल्यात आणि हिचा पण आम्ही असा एक सेट तयार करू शकतो. लगेच लुक चेंज झाला बांगड्यांचा पण. सो ह्या आम्ही बांगड्या घेतल्यात आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे तुम्हाला जे मी सांगितलं ते सामान घेतलं आहे. सो काल वाणं वगैरे घेतली आहेत हळदी कुंकूसाठी जे लागतील ते तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये की आम्ही बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घेतल्या आहेत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आपल्या फॅशन आणि थोडेसे कपडे किंवा मग मेकअपच्या सामानाबद्दल म्हणजे थोडं ज्वेलरी टाईप दाखवायचा प्रयत्न केला आहे. सो इतकाच होता आजचा व्हिडिओ. एवढंच मी परचेस केलं आहे काल आउटफिट्समध्ये आणि थोडंसं ज्वेलरी टाईपमध्ये. तर
व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या येणाऱ्या आपल्या हळदी कुंकूचा व्हिडिओ असतो तो पण तुम्ही आवर्जून बघा. आणि आजकाल मी प्रयत्न करणार आहे, म्हणजे मी आता कसे थोडे खूप दिवसांनी मोठे ब्लॉग्स टाकते, सो मी आता प्रयत्न करणार आहे की मी असे डेलीच ऑलमोस्ट, पण डेली नाही जमलं तर दोन दिवसांनी ॲड करून ब्लॉग टाकावा. तर तुम्ही पण बघत जावा माझे ब्लॉग्स आठवणीने. मी प्रयत्न करीन डेली व्हिडिओज टाकायचा. तर पुण्याला शिफ्ट होणार आहे मी लवकरच, म्हणजे अगदी 2 दिवसानंतरच मी पुण्याला शिफ्ट होणार आहे. आणि पुन्हा एकदा मी होणार आहे बॅचलर्स, बिकॉज पुण्याला जाण्याचं खूप मोठं कारण आहे. ते मी तुम्हाला 2 दिवसांनी सांगेन, ब्लॉगमध्येच सांगेन. सो त्यासाठी स्टे ट्यून्ड विथ मी. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.